आज ना तुम्हाला पाहायला मिळणार आहे रव्याचे रोट। बऱ्याचशा ताईंनी कमेंट केलेली आहे की आम्हाला कमी साहित्यामध्ये रव्याचे रोट दाखवा, तर तेच मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमची एक कमेंट माझ्यासाठी नवीन रेसिपी तयार करण्यासाठी प्रोत्साहन देते, त्यामुळं कमेंट करायला विसरू नका। आज आपण वाटीनंच मेजरमेंट घेणार आहे, ग्रॅमवरती नाही। 1 वाटी रवा घ्यायचा, 1 वाटी गूळ घ्यायचा। आता गुळाचं प्रमाण आपण थोडंफार कमी जास्त इथं करू शकतो। ज्यांना गोड हवा आहे त्यांनी आणखीन थोडा गूळ वाढवला तरी चालतो। ही वेलची पुढं घातली, त्यानंतर जायफळ घालायचं आहे यामध्ये। आणि वाटीचं प्रमाण का घेतलेलं आहे, OTGमध्ये 1 किंवा 2 ट्रे असतात, जास्त ट्रे नसतात, त्यामुळं OTGमध्ये हे सहज बेक होऊ शकतं आणि कमी प्रमाणातच त्यामध्ये बेक होतं, त्यामुळं मी कमी मेजरमेंट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ग्रॅमवरती जर केलं तर प्रमाण वाढतं आणि OTGमध्ये बसत नाही। 1, 2 किंवा 3 बॅच तुम्हाला करावे लागतील जर ग्रॅमवरती केलं तर। ज्या वाटीने रवा गूळ घेतला त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, पाव वाटी तूप घालायचं। आता हे प्रमाण मला माहिती आहे, मी सहज करू शकते। मी किलोच्या प्रमाणात करते, 1-1, 2-2, 3-3 किलोच्या प्रमाणात करते, त्यामुळं एवढ्या कमी मेजरमेंटचं प्रमाण मी सहज लावू शकते, त्यामुळं मी इथं मापून घेतलेलं नाही। आता हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ पूर्ण खिसून घ्यायचा आहे, अजिबात यामध्ये गाठी राहिल्या नसल्या पाहिजेत। जर गाठी राहिल्या रोट ट्रेला चिटकून तसंच राहील। आता हे रोट जे आहेत हे खपली गव्हाची बरोबरी करू शकत नाही, कारण खपली गव्हाचे रोट खूप टेस्टी लागतात, कारण गव्हाला चव असते गऱ्यापेक्षा। आता गऱ्याचे रोट आहेत ते पांढरे होतात, लालसर होत नाहीत, कारण गरा हा पांढरा असतो, त्यामुळे हे रोट पांढरे होतात। आता यामध्ये दूध घालायचं आहे। इथं दूध मला फक्त 150 मिली लागलेला आहे। मी 200 मिली घेतलेला आहे, 300 मिलीचा ग्लास आहे तर मी 200 मिलीच दूध घेतलं। आता हे दूध मी कशासाठी मापून घेतलेलं आहे की तुम्हाला मेजरमेंट कळावं म्हणून घेतलेलं आहे, पण यामध्ये जसं आपण हळूहळू पीठ मिक्स करत जाऊ तसं तसं स्वतःच्या अंदाजानं दूध घातलं तरीसुद्धा चालतं। असं काही नाही की यात एवढंच दूध घातलं पाहिजे किंवा तेवढंच दूध घातलं पाहिजे। आपण चपातीची कणिक मळत असताना कसं थोडं थोडं पाणी घेतो, तसंच इथं सुद्धा आपल्याला करायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून चांगलं घ्यायचं। पिठामध्ये आपण खारीक पूड, बदाम, काजू, पिस्ता, जे आपले ड्रायफ्रूट आहेत ते सगळे यामध्ये पूड करून घालू शकतो, पण इथं मी घालणार नाही। मी इथं वरून लावणार आहे डेकोरेशनसाठी फक्त। आता हे पीठ आपल्याला एकदम पातळ करायचं नाही, तर घट्ट एकदम घट्ट मळायचं आहे आणि तसंच याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे। आपण थोडं कमेंटवरती बोलूया। एका ताईची कमेंट आलेली आहे की दूध म्हैशीचं वापरायचं का गाईचं वापरायचं? तुम्ही कशाचंही दूध वापरू शकता, अगदी पॅकिंगमधलं सुद्धा दूध वापरू शकता, कारण दूध म्हैशीचं प्रत्येकाच्या घरी अवेलेबल होईल असं नसतं, त्यामुळं तुम्ही कसलंही दूध वापरू शकता, फक्त रूम टेम्परेचरचं पाहिजे। पूर्ण गरम नको किंवा फ्रीजमधलं सुद्धा नको, रूम टेम्परेचरचं दूध वापरायचं। तुम्ही कुठलंही वापरलंसा तरी चालते, किंवा म्हैशीचं आकडी ताजं दूध वापरलं तरीसुद्धा एकदमच छान आहे। जसं तुम्हाला अवेलेबल होईल तसं तुम्ही वापरू शकता कुठल्याही बिस्किटसाठी किंवा रोटसाठी। दुसऱ्या दिवशी सकाळ पीठ मर्दून घेतलं, गुळाचं पाणी सुटल्यामुळं पिठाला मऊपणा आलेला होता, यामध्ये दूध घालण्याची गरज पडली नाही। तुम्हाला जर दूध घालण्याची दुसऱ्या दिवशी गरज पडली तर घालू शकता, यामध्ये काही अडचण नाही। आता इथं बघा प्लेटमध्ये मी बारीक खिसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि काजू बदामचे बारीक काप केलेले आहेत, म्हणजे खिसूनच घेतलेलं आहे ते सुद्धा। कशासाठी तर हे डेकोरेशन करण्यासाठी। ही तयार केलेली बिस्किटं तुम्हाला आवडतात, शिवाय तुम्ही ऑर्डरसुद्धा दिलेली आहे, याचा खूप मला आनंद आहे। पण ही बिस्किटं मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, याचं मला वाईट वाटत आहे, कारण ही बिस्किटं तुमच्यापर्यंत येईपर्यंत पूर्ण फुटणार बिस्किटं मी तुमचा विचार करत आहे। आणि बऱ्याचशा ताई माझ्यावर रागवलेल्या आहेत की तुम्ही पत्ता सांगत नाही, तुम्ही मोबाईल नंबर सांगत नाही।
आपण थोडं कमेंटकडं वळूया. एक ताई काल माझ्यावर रागवलेल्या आहेत भरपूर, की सगळी वेडे आहेत का? तुम्हाला तुमचा पत्ता विचारतात, तुमचा मोबाईल नंबर विचारतात आणि तुम्ही देत नाही. तुमची जर बिस्किटची विक्री करायची नसेल तर तसं सांगा. त्या मला रागवून बोललेल्या आहेत. पण त्यांना मी हात जोडून विनंती करते, की मी हे घरी बनवते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. मी हे घरी बनवते, माझं कुठंही शॉप नाही आणि एकच माझ्याकडे मोबाईल आहे. तो मोबाईल मी स्वतः वापरते आणि माझा तो पर्सनल नंबर आहे. त्यामुळं तो नंबर मी कुणालाही देऊ शकत नाही. ही सोशल मीडिया आहे, त्यामुळं हे मी करू शकत नाही. फक्त जी माझ्याकडं कला आहे ती मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. आणि जर समजा की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं माझं जर शॉप झालं किंवा पार्सल सुविधा उपलब्ध जर झाल्या, म्हणजे जसं पाहिजे तसं मला जर मिळालं, तर मी नक्कीच आवर्जून स्वतःहून पत्ता किंवा मोबाईल नंबर मी शेअर करणार. तर तोपर्यंत थोडासा मला वेळ द्या. मी प्रयत्न करत आहे. आता त्यात कितपत मी सक्सेसफुल होते हे मला अजून समजलेलं नाही. पण ज्या वेळेला होईल त्यावेळेला मी नक्की व्हिडिओसुद्धा शेअर करीन आणि तुम्हाला त्यामार्फत कळवलं जाईल. आता आपण पुन्हा रेसिपीकडं वळूया. पीठ चिकट असेल, हाताला चिकटत असेल तर गव्हाचं पीठ थोडं हाताला लावायचं. तेल घ्यायचं नाही, पीठच घ्यायचं, हाताला लावून घ्यायचं आणि त्याचे गोळे बनवायचे. एकसारखे गोळे बनवायचे आणि या ड्रायफ्रूटमध्ये हे गोळे आता प्रेस करून घ्यायचे आहेत. म्हणजे ड्रायफ्रूटही लागतं आणि गोल गोळ्याला आकारसुद्धा येतो. आता हे बघा, असं एकदम असं हलक्याशा हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. जर समजा तुम्हाला जर हे ड्रायफ्रूट असू दे किंवा खोबरं असू दे, हे जर कमी लावायचं असेल तर ताटामध्ये थोडंसं पसरून घ्यायचं, पातळ पातळ पसरून घ्यायचं आणि त्यावरती प्रेस करायचं, म्हणजे कमी लागतं. आता इथं मी जास्त लावणार आहे. आतमध्ये यामध्ये मी ड्रायफ्रूट घातलेले नाहीत, त्यामुळे मी वरूनच लावणार आहे. म्हणून मी जास्त असं थोडं जास्त पसरून ते घेतलेलं आहे आणि त्यामध्ये प्रेस केले की जास्त लागतं. कमी जर तुम्हाला वापरायचं असेल तर पातळ पसरून घ्यायचं आणि त्यावरती प्रेस गोळा करून घ्यायचा आहे. आणि जाड ठेवायचं, पातळ अजिबात करायचं नाही, कारण रोट हे जाडच असतात. काही ताईंचे प्रश्न आहेत की तुपाऐवजी बिस्किटमध्ये कशाचा वापर करू शकतो? बटरचा करू शकता, डालड्याचा करू शकता, तेलाचा सुद्धा करू शकता. पण तुपाची जागा कोणीही घेऊ शकत नाही. डालडा जर वापरला तर डालडा जो दुकानातला असतो तो वापरून चालत नाही. बेकरी डालडा हा वेगळाच असतो आणि तो किलोवरती 2 किलोवरती मिळत नाही, तर तो 15 किलोचा बॉक्स असतो, तोच घ्यावा लागतो. आता त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर मी नक्की बनवेन की कोणता डालडा घ्यावा किंवा त्याचा वापर कसा करावा, ग्रॅमला किती घालावा, याच्यावरती सविस्तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येईल. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथं हे रोट 25 मिनटं बेक करून घ्यायचे आहेत. 145च ओव्हनचं तापमान ठेवायचं आहे आपल्याला. तिथून पुढं ठेवायचं नाही, कारण कलर जास्त येईल आणि कठीण होतील. त्यामुळं आपल्याला 145 वरतीच ओव्हन बंद करायचं आहे. दिसायला एकदम सुंदर रोट तयार होतात. खायला सुद्धा हे रोट चांगलं लागतात. फक्त खपली गव्हाची जागा घेऊ शकत नाही, एवढंच होतं. पण तुम्ही हे मुलांच्यासाठी घरी किंवा तुमच्यासाठी सर्वांच्यासाठी खाण्यासाठी घरच्या घरी OTGमध्ये असं हे बनवू शकता. किती सुंदर रोट तयार झालेले आहेत बघा. माझ्याकडून तुम्हाला आणि कोणती रेसिपी हवी आहे का कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.